हेलो एवरीवन, माय 6 एट द बुटीक नवरात्रि टॉक शो 2023 में आप सबका स्वागत है। आज का डे है 5 और आज की देवी है स्कंद माता। स्कंद माता ये सौभाग्य के प्रतीक मानी जाती है। आज का कलर है येलो। येलो मीन्स जॉय, हैप्पीनेस एंड होपफुल। ये कलर यही रिफ्लेक्ट करता है। एंड और एक चीज़, आज का टॉपिक है रिलेशनशिप, नात्यातील समृद्धता। तो आज हम चलते हैं अभी हमारे गेस्ट के पास ये सब्जेक्ट के बारे में अच्छे से समझने के लिए। लेट्स गो। तर आज आपण वेलकम करतोय आपल्या गेस्ट डॉक्टर स्नेहल देशमुख। नमस्ते। ह्या बोलणार आहेत रिलेशनशिप, नात्यातील समृद्धता। आपण MBBS DGO आहात, सिनियर कन्सल्टंट ॲट देशमुख हॉस्पिटल आणि मागच्या 32 वर्षापासून प्रॅक्टिस करत आहात। तसं तर या इंट्रोडक्शनची डेफिनेटली स्नेहल आंटींना गरज नाही आहे, पण स्टील द्यायला पाहिजे। आपण लातूरच्या जवळपास 3 पिढींपासून संबंध ठेवून आहात आणि प्रत्येकालाच असे वाटते का स्नेहल आंटी ही आमच्या फार जवळची आहे। असो, म्हणूनच रिलेशनशिप या विषयावर आम्हाला मार्गदर्शन करावं ही इच्छा आहे। आम्हा यंगस्टर्सला सुद्धा ह्या विषयाची ह्या जनरेशनला भरपूर गरज आहे। तर प्लीज आम्हाला गाईडलाईन द्यावी या विषयावर। नक्कीच मी माझ्या परीने प्रयत्न करते। निकिता, तू आज मला बोलवलंस त्याबद्दल अत्यंत आभारी आहे आणि माझ्या इंट्रोडक्शनबद्दल थँक्यू सो मच। तर चला आता आपण आपल्या विषयाकडे जाऊयात। तर पहिला एक असा मनामध्ये प्रश्न होता की नात्यातील समृद्धता म्हणजे काय आणि ती कशी जपावी। आता नातं या विषयावरती बोलायचं झालं तर नातं हे 2 व्यक्तींमध्ये असणारा आदर, विश्वास, प्रामाणिकपणा आणि विनम्रता यासारखे अनेक छोटे छोटे पण अतिशय महत्त्वाचे मुद्द्यांचा एकमेकाशी असलेला ऋणानुबंध म्हणजे नातं। आता हे नातं जर ह्या सर्व गोष्टीतून एकमेकाला समजून घेऊन जर पुढे सरकत असेल तर तोच विषय आपल्याला नात्यांमध्ये समृद्धता आणण्यामध्ये आपल्याला कामयाब करतं। तर अशामध्ये आपल्याला अनेक उदाहरणं सांगता येतील, पण त्याआधी नातं हे तुम्ही एखाद्या व्यक्तीला त्या व्यक्तीच्या सर्व गुणांसहित ॲक्सेप्ट केलेला जो अनुभव आहे त्याला खरं तर नातं म्हणतात। तर या नात्याची समृद्धता आपल्याला आपल्यावरच जास्ती करून अवलंबून असते असं मला प्रत्येक वेळेला वाटतं। आपण दुसऱ्या व्यक्तीशी कसं वागतो, आपण नेहमी देत राहिलं पाहिजे आणि समोरच्याकडनं आपल्याकडे येण्याची अपेक्षा कमी ठेवली पाहिजे। अपेक्षा जिथं आली तिथे नातेसंबंधामध्ये गढूळता नक्कीच येते। त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही एकमेकांना समजून घेणं आणि एकमेकाचा आदर ठेवणं ही खूपच महत्त्वाची गोष्ट आहे। फारच छान। त्याबरोबरच अजून म्हणजे हे नातेसंबंधातलं जे बेसिक आपण सांगितलं, त्यानंतर आता जसं डिटेलमध्ये फॅमिली मेंबर्स असतात त्यांच्याशी आपले नातेसंबंध सांभाळताना कुठल्या गोष्टींचं लक्ष ठेवायला पाहिजे, काही गोष्टी करायला पाहिजे, काही नाही, ते एक जाणून घ्यायचं होतं। आता यामध्ये पारिवारिक नातेसंबंध हा विषय तुला थोडक्यात विचारायचा आहे। तर आपल्या स्वतःला प्रत्येकाला काही नाती आपली अनुवंशिकतेनुसार आलेली असतात, म्हणजे आई वडील, बहीण भाऊ, काका मावशी, हे जे नाते आहेत यामध्ये आपला काहीच हक्क नसतो किंवा आपल्याला ते अनुवंशिकतेने पारिवारिक किंवा परंपरेनुसार हे नाती आलेली असतात। ती नॅचरली असतातच, ती रक्ताची नाती आहे। यामध्ये सुद्धा प्रत्येक व्यक्ती म्हणजे आई आणि मुलगी घ्या किंवा वडील मुलगी घ्या किंवा इतर सगळी नाती जी आपली नातेसंबंधात पारिवारिक आहेत, यामध्ये आपल्याला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या दृष्टिकोनातून समोरच्या व्यक्तीशी नातेसंबंध ठेवायचा असतो
आई आणि मुलगीचा नातेसंबंध अगदी लहानपणापासून असतो. पण महत्त्वाच्या गोष्टी मी इथं सांगू इच्छिते की मुलगी वयात येताना आई आणि मुलगीचं जे नातेसंबंध आहे ते एका मैत्रिणीसारखं असायला पाहिजे, जे की त्यामुळं दोघींच्या मनामधल्या ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या एकमेकींना त्या सांगू शकतात. आणि त्यामध्ये आई ही मुलीची अतिशय जवळची हितचिंतक मैत्रीण असते. तसंच वडिलांच्या बाबतीत वडील नेहमी आपल्याला आपल्या आदर्श असले पाहिजेत, ज्यामध्ये वडिलांकडनं येणारे जे काही नातेसंबंधाचे गुण आहेत ते मुलांमध्ये असतातच. पण यामध्ये नेहमी मुलगी आणि वडील यामधलं जे नातं आहे ते अत्यंत आदरपूर्वक असतं, कारण आपण तसे लहानाचे मोठे झालो. आणि त्यामध्ये नंतर मुलगी जेव्हा सासरी जाणार असते त्यावेळचे आईवडील आणि त्या मुलीचे सासरी जाण्याच्या वेळच्या ज्या काही मनामध्ये खळबळ असते त्यामध्ये आईनी सांगितलेले, वडिलांनी सांगितलेले ज्या काही संस्कारित गोष्टी असतात त्या खूप त्या नातेसंबंधाला दृढ करतात, समृद्ध करायला हेल्प करतात. आणि बेसिक तुमचं जे पारंपरिक तुमच्या अनुवंशिकतेमध्ये स्वभाव गुण आहेत ते सगळे आईवडिलांकडूनच आलेले असतात, कारण आईवडिलांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला ते संस्कारित केलेलं असतं. भावा बहिणीमधलं नातंसुद्धा अतिशय अतूट आहे, लहानपणापासून एकत्र आहेत, शेअरिंग असतं त्यांच्यामध्ये. आणि त्यामुळं ते नातं जे आहे त्या नात्याला किती जरी भांडले तरी ते दोघं एकमेकांशी प्रेम करतात, कारण त्यांना त्याबद्दल एक रक्तातील नात्याची अतूट प्रेमाची एक झालर असते किंवा ते त्यामध्ये रमलेली मुलं असतात. त्यानंतर काका काकू हे सगळे नाते आपल्यावर अवलंबून असतात, जे की आपण त्यांच्याशी कसे वागतो त्याचे हे खूप महत्त्वाचं आहे. तर पारिवारिक किंवा कौटुंबिक नातेसंबंध हे आपल्याला आपला स्वभाव, आपलं आपलं म्हणजे बिहेवियर ह्यामध्ये खुलून दिसतं. तुम्ही ज्या पद्धतीच्या कुटुंबातून वरती आलेलं असतात त्या कुटुंबाचं कम्प्लीट रिफ्लेक्शन त्या मुलीमध्ये किंवा त्या मुलामध्ये असतं. त्यामुळे खूप मॅटर करतं की तुम्ही कुठल्या परिवारामध्ये जन्म घेतात. कसं असतं म्हणजे मला असं एक जस्ट म्हणायचं आहे का जसं आपण एक स्टेप बाय स्टेप बोलतोय जसं, तर आता मुलगी लग्न होऊन जाते, ठीक आहे, पण असं असू शकेल तिच्या माहेरचं वातावरण आणि सासरचं वातावरण हे वेगळं असेल, तर तेव्हासुद्धा एक्सेप्टन्स कसा यायला पाहिजे किंवा त्या वातावरणाशी तिने स्वतःला जेल होण्यासाठी तिच्याकडचे एफर्ट्स, आपण समोरच्यांपेक्षा स्वतःचे काय एफर्ट्स लागतात त्याबद्दल तुम्ही काय म्हणा? आता यामध्ये जनरेशन टू जनरेशन म्हणजे दर 5 वर्षाला गोष्टी बदलत आहेत. आता माझ्या लग्नाला जवळपास 35 वर्ष झाली, त्यावेळची मी, त्याच्यानंतर जवळपास 15-20 वर्षांतर तुझं लग्न झालं असेल, तुला मी पहिल्यापासून बघते किंवा आत्ता ज्या मुली लग्न होत आहेत त्या मुलींना मी बघते. आपल्यामध्ये आमच्या वेळेला आमच्या आईवडिलांनी संस्कार काय दिले, जिथं आहे तिथं सुखी राहा. बरोबर आहे. तुमच्या वेळेला तुमचं करिअर पण महत्त्वाचं आहे, त्यामुळे तुम्ही रमबाण झाला. आताच्या मुली कसं आहे, लग्न होऊन त्या घरात आल्याबरोबर त्यांना त्या घरामध्ये सगळे स्वतःच्या मतासारखे सगळं चेंजेस पाहिजे असतात. ते शक्य नसतं, ते हळूहळू होत असतं. नक्कीच तुम्हाला तुमच्या परिवारामध्ये पाऊल ठेवताना सुरुवातीचे काही जे दिवस आहेत ते धीराने घ्यावे लागतात, समोरच्यांची मतं आजमावी लागतात. आपली मतं सांगण्यासाठी तुम्हाला तेवढं ताकद यावी लागते, तुमचं कर्तृत्व सिद्ध करावं लागतं. आणि तुमचं जरी तुम्ही प्रोफेशनली असाल किंवा तुम्ही डॉक्टर इंजिनियर जरी असला तरी तुम्ही तुमच्या प्रोफेशनमध्ये एक्सपर्ट असाल, पण तुमच्या कुटुंबातून तुम्हाला जोपर्यंत सपोर्ट मिळत नाही तोपर्यंत तुम्ही सक्सेसफुल होत नाही. हा विषय त्यांच्या डोक्यात येतच नाही. माझा परिवार, माझं शिक्षण यामध्येच आजकालच्या मुली जास्त व्यस्त आहेत. डिवोशन फॅमिलीच्या प्रती वाढायला पाहिजे म्हणण्यापेक्षा त्यांना त्याची जाणीव व्हायला पाहिजे. आई वडिलांनी फ्रीडम दिलं, नवऱ्यानी तुम्हाला ॲक्सेप्ट केलं, याचा अर्थ तुम्ही स्वतंत्रता या विषयावरती एकदम त्याचं 100% फ्री व्हायला नाही पाहिजे. तुम्हाला काही गोष्टींचं बंधनपेक्षा तुम्हाला जबाबदारी आहे, कर्तव्य आहे तुमचं, हे तुम्ही जाणून घेतलं पाहिजे, पुढे गेलं पाहिजे. आणि प्रत्येक घराची एक रीत, चाल, रूल्स अँड रेग्युलेशन्स वेगळे असतात. तर तुमच्या माहेरी आणि सासरी
थोडंफार बदल तर असणारच, 100% असतं. दोन बहीण भावांमध्ये बदल असतो. तर तुम्ही एक कल्चर सोडून दुसऱ्या कल्चरमध्ये येत आहे, तर अशा वेळेला तुम्हाला नक्कीच फरक हा ॲक्सेप्ट करावा लागतो. समोरच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला आदर आणि मान द्यावाच लागतो. ते तरच तुम्ही पुढं सर्वार्थाने सक्सेसफुल होऊ शकता. बरोबर. एकदमच छान पद्धतीने तुम्ही सगळ्या पैलूंमध्ये आम्हाला नातेसंबंध सांगितलाय अकॉर्डिंग टू फॅमिली. आता एक फॅमिली सोडून जसं आपण म्हणतो का, जे आपण क्रिएट केलेले नाते असतात, म्हणजे फ्रेंड्स, ज्याला आपण नियर टू फॅमिली, क्लोज टू फॅमिली असं म्हणतो, त्या विषयावर तुम्ही काय म्हणाल? अतिशय सुंदर नातं सर्वात जगामध्ये असेल तर ते मैत्रीचं नातं आहे. तर हे आपण क्रिएट केलेलं आहे. या जगामध्ये जरी रक्ताच्या नात्याने आलेले नातेसंबंध आपण नाकारू शकत नाही, तरीसुद्धा आपण नवीन नातेसंबंध निर्माण करू शकतो. तर त्याच्यामध्ये सगळ्यात जवळचं आणि सगळ्यात हृदयस्पर्शी जे काही असेल तर ते मैत्रीचं नातं. कुणाशी मैत्री करायची, कधी करायची, कुठल्या एक्सटेंटपर्यंत करायची, हे सगळं तुमच्या हातात असतं. आणि माझं तर म्हणणं आहे की हर एक फ्रेंड जरुरी होत आहे. तर प्रत्येक टप्प्याला तुमच्या वेगवेगळ्या कांगोऱ्याच्या वेगवेगळ्या विषयामध्ये वेगवेगळे मित्रमैत्रिणी असू शकतात. तर आपण जेव्हा एखादा मित्र किंवा मैत्रीण सिलेक्ट करतो, तर त्याच्यामध्ये आपला पूर्णपणे जास्ती गिव्ह आणि मिनिमल टेक हा ॲक्सेप्टन्स असला पाहिजे. हे तुमचं ब्रीदवाक्य असलं पाहिजे. आहे त्या परिस्थितीत, आहे त्या अवगुणांबरोबर त्या मित्र किंवा मैत्रिणीला तुम्ही ॲक्सेप्ट करताय, तर तुम्हाला माफ करण्याची वृत्ती जास्त असायला पाहिजे. आणि कुठल्याही सिच्युएशनमध्ये त्या मित्र किंवा मैत्रिणीला कुठल्याही लेवलला जाऊन मदत करण्याची तुमची भावना असली पाहिजे. तर ते खरं नातं मैत्रीचं असतं. नाहीतर आता बऱ्याच वेळेला बघतो की नाही, ती माझी मैत्रीण आहे, तो माझा मित्र आहे, पण फोन केला आहे, मी अडकलोय, तू ये, नाही मला आता वेळ नाही आहे. ही जी तुमची परिस्थितीनुसार काही गोष्टी आलेल्या आहेत त्या चुकीच्या आहेत. मग अशा वेळेला तुम्हाला मित्र आणि मैत्रीण सिलेक्ट करतानाच बऱ्याच वेळेला धोके पण होतात त्याच्यात. आपल्याला असं वाटतं की नाही, ती माझी मैत्रीण खूप जवळची आहे, पण असंही होतं की ती स्वार्थी असू शकते, ती काहीतरी सिच्युएशनचा फायदा घेणारी असू शकते. मग अशा वेळेला मैत्री तोडण्यापेक्षा त्यापासून दूर राहिलेलं बरं. मेंटेन करायचं आणि डिस्टन्स ठेवायचं. पण ते डिस्टन्स ठेवताना आपल्याला वाईट वाटतं, कारण आपण मनापासून मैत्री ठेवलेली असते. पण हे तुम्हाला ताकद तुमच्या जवळ ही काही मॅच्युरिटी नंतरच येते. आपण शाळेत असतानाचे मित्रमैत्रिणी, नंतर कॉलेजमधले मित्रमैत्रिणी, लग्नानंतरचे मित्रमैत्रिणी, ह्यांच्यामध्ये खूप फरक असतो. त्यामुळे प्रत्येक टप्प्याला नवीन नवीन मित्रमैत्रिणी होतात आणि ते करण्याची ताकद तुमच्यात पाहिजे. सगळं तुमचं सेंटर तुम्हीच आहात, स्वतः आहात. आणि यामध्ये तुम्ही स्वतःला ओळखायला शिकलं पाहिजे की आपल्याला नेमकं काय पाहिजे. म्हणून मला असं वाटतं की मैत्री हे नातं जे आहे ते अत्यंत सुंदर या जगामधलं नातं आहे. मला आठवतं आहे, तुम्ही मला पण हे कधीतरी सांगितलेलं होतं का प्रत्येक टप्प्यामध्ये आपले नियर डिअर्स मित्रमैत्रिणी बनतात, शाळेपासून आत्तापर्यंत. आणि हे सगळे रिलेशन्स फार ब्युटिफुल असतात. ह्याबद्दल मला सुद्धा तुम्ही फार सुंदर गाईडलाईन केलेली आठवते मला. सो आता जसं फॅमिली आहे, फ्रेंड्स आहेत, तसंच आपलं समाजामध्ये सुद्धा काही गोष्टी आपल्याला मेंटेन करायला पाहिजे. काही सामाजिक आपले नाते असतात, त्यांना आपण कसं जपायला पाहिजे. नक्कीच आपण ज्या समाजामध्ये राहतो त्याचं ऋण हे आपल्याला फेडलंच पाहिजे. मग ते प्रत्येक व्यक्तीच्या लेवलला वेगवेगळं असू शकतं. काही व्यक्ती एक सामाजिक संस्थेला निगडीत असतात, सामाजिक संस्थेतून ते काम करत असतात, त्यांचं काम नक्कीच प्रचंड असतं. पण आपण काय काय वेळेला कमी पडतो. आपण आपल्या प्रोफेशनमुळं प्रत्येक वेळेला सामाजिक संस्थेमध्ये काम करू शकत नाही. मग आपण आपल्या लेवलला समोरच्या व्यक्तीचा आदर हे नेहमी केलाच पाहिजे. आमच्या हॉस्पिटलमध्ये सिस्टर आहे, अतिशय इंटेलिजंट आहे, पण तिच्या परिस्थितीमुळे ती शिकली नाही. याचा अर्थ ती त्या लेवलला जाऊन आपण तिच्याशी चुकीचं बोलणं हे आपल्यात कधीही येता नाही पाहिजे. कुठलेही आपले ड्रायव्हर मामा असू देत, आपल्या मावशा मामा असू देत, किंवा माळी असू दे, किंवा पोस्टमन असू दे, माणुसकी जपायला पाहिजे. आणि सगळ्यांना रिस्पेक्ट दिला पाहिजे की तुम्ही म्हणजे असं गर्वाने कधीही राहता कामा नये, किंवा इगो असायला पाहिजे मी आणि माझं. या पलीकडं आपण जेव्हा जग खूप सुंदर आहे, पण या जगामध्ये आपण चांगलं वागलं पाहिजे. मग अशा वेळेला जे सामाजिक बांधिलकीतून घडलेले जे काही नातेसंबंध आहेत
ते सुद्धा अप्रतिम असतात. साधं आहे, एखाद्याला एखादं डोनेशन द्यायचं आहे, ते सत्पात्री आहे का नाही, अशा वेळेला ते सामाजिक बांधिलकीतून एकत्र आलेले जे नातेसंबंध आहेत ते आपल्याला नक्कीच गाईड करू शकतात की याला खरंच गरज आहे आणि हिला खरंच गरज आहे. मग अशा वेळेला जे काही आपले नातेसंबंध आहेत ते अतिशय चांगल्या पद्धतीचे असतात आणि त्याच्यावरती आपण खूप काही सामाजिक कार्य करू शकतो असं मला वाटतं. नाही, खरंच आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण आपल्या एज ग्रुपप्रमाणे किंवा आपण ज्या सर्कलमध्ये राहतो तिथे तर आपली गरज असते, म्हणून पण मे बी आपण नातेसंबंध सांभाळतो. पण जसं स्नेहल आंटींनी सांगितलं का, हे बाकी जे काही अजून एक्स फॅक्टर्स असतात, जसं नर्स आहे, ड्रायव्हर आहे, त्यांच्याबरोबरचं रिलेशन सांभाळणं ही माणुसकी आहे आणि ती जपली पाहिजे आपण. आणि फार सुंदर पद्धतीने हे सगळे विषय कव्हर झाले आहेत. अजून तुम्ही आम्हाला एक काय गाईडलाईन देऊ शकतात ह्या विषयावर? या विषयावरती नातेसंबंध जपताना किंवा नातेसंबंध प्रगल्भ आणि समृद्ध करण्यासाठी तुम्ही प्रत्येक वेळेला प्रत्येक नात्याला आदराने बघितलं पाहिजे आणि त्या आदरामध्ये प्रामाणिकपणे बघितलं पाहिजे. त्या आदरामध्ये तुम्ही काही कुठलंही एक्सपेक्टेशन न ठेवता बघितलं पाहिजे. आणि ही नातेसंबंध म्हणजे कसं आहे, व्हर्च्युअल लाईफपेक्षा रिअल लाईफ इज व्हेरी इम्पॉर्टंट असं मला वाटतं. कारण तुमचे मोबाईलवरती हजारो फ्रेंड्स असतील, पण तुम्ही घरी आलेल्या पाहुण्याला किंवा घरी आलेल्या व्यक्तीला जर तुम्ही इंटरॅक्ट होऊ शकला नाही तर म्हणजे त्याच्यात काय अर्थ नाही. म्हणजे मी म्हणजे कदाचित मोबाईलपेक्षा जुनी पिढीतली असली तरी मला हे अजूनही हेच वाटतं, म्हणजे असंच वाटतं की आपल्याला समोर जे काही व्यक्ती आहे त्या व्यक्तीबद्दल सर्वांगीण दृष्टीने जर बोलताना चर्चा करताना जर संकोच वाटत असेल तर तुम्ही ते चुकीचं करताय. तुम्हाला भरपूर मोबाईल उघडल्यावर हजारो फ्रेंड्स भेटली आणि तुम्ही असं करत राहिला तर ते काही उपयोगाचं नाही. मानसिक गरज तर पूर्ण होणार नाही त्या 1000 फ्रेंड्सने. हो ना. आणि मग अशामुळं आजकाल डिप्रेशन्स खूप यायला लागलेत की या मुलांना किंवा या पिढीला किंवा जे मुलं व्हर्च्युअल लाईफ जगतायत त्यांना रियालिटीची अवाढव्यता माहितीच नाही. त्यांना फेल्युअर पचवताच येत नाहीत किंवा सक्सेस किती मोठ्या प्रमाणात आपण 4 चौघं भेटल्यावर किती मजा करू शकतो एखाद्या सक्सेससाठी हे त्यांना कळतच नाही. त्यामुळे शेअरर मिळाला तर त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी सपोर्ट मिळू शकतो फॉर हॅपीनेस अँड फॉर सॅडनेस. राईट. थँक्यू सो मच. आणि तू आज खरंच नवरात्रीच्या या दिवशी मला तू बोलवलंस आणि बोलतं केलंस त्याबद्दल अतिशय धन्यवाद. थँक्यू सो मच. निकिताबद्दल एक थोडक्यात मी सांगते. निकिता ही माझी ज्युनियर मैत्रीण आहे, माझ्या बहिणीपेक्षाही जास्त आहे, पण ती मैत्रीण आहे आणि तिला मी तिचं लग्न झाल्यापासून अगदी पहिल्या दिवसापासून ओळखते. ती अतिशय हळवी, तिने सॉफ्ट स्किल जे काय आर्टिस्ट आहे ते सॉफ्ट काय म्हणायचं, कसले आर्टिस्ट आहे तू, अगदी म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये तिचं सगळं आर्ट दिसत असतं आणि मन लावून आर्ट करणारी व्यक्ती मला खूप हृदयाच्या जवळ असते. कारण मलाही असं वाटतं की खूप साऱ्या गोष्टी मी मनापासून करते तशीच ही आहे. आणि तिचं बुटीक तर बघायला म्हणजे लाजवाब आहे. प्रत्येक वेळेला आल्यानंतर हे घेऊ की ते घेऊ मला प्रत्येक वेळेला होत असतं. आणि तिने केलेले हँड पेंटिंग्स जे आहेत ना ते अत्यंत सुंदर आणि मनापासून केलेले हँड पेंटिंग्स आहेत. आणि तिच्या या वाटचालीला माझ्या खूप खूप शुभेच्छा, खूप खूप आशीर्वाद. थँक्यू सो मच. आणि आय नो तुमचे ब्लेसिंग्स नेहमीच माझ्याबरोबर आहे. आता जस्ट एक छोटं हँडमेड गिफ्ट तुमच्यासाठी आहे. थँक्यू सो मच. खूपच छान केलेलं आहे. थँक्यू सो मच. येस. आता आजचा फॅशन मंत्र आहे, अपडेट युअर वॉर्डरोब अकॉर्डिंग टू फॅशन बट अपडेट युअर रिलेशन अकॉर्डिंग टू सिचुएशंस. डे 5 आज हमने ख़त्म किया है. कल है डे 6 और कल का सब्जेक्ट है पर्सनल फाइनेंस. सो प्लीज़ ऑल लेडीज़, गर्ल्स, फ्रेंड्स, सब लोग कल सेम टाइम पे 4 o'clock फेसबुक लाइव हम रहेंगे विथ पर्सनल फाइनेंस ये सब्जेक्ट के साथ में.
तो आप लोग ज़रूर ज्वाइन कीजिएगा। ऑब्वियसली ये पूरा लिंक जो है सोशल मीडिया पे, व्हाट्सएप, फेसबुक, सब जगह पे आपको मिल जाएगा। थैंक यू सो मच। बाय बाय।